नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमचा आजचा दिवस स्वामींच्या कृपेने अतिशय फलदायी आणि शुभ जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घराच्या बाहेर पडताना आपण काय काळजी घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने बाहेर पडायचं आहे याविषयी थोडीशी माहिती देणार आहे। आणि माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपलं दैनंदिन आयुष्य हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत असतं आणि त्याचप्रमाणे आपलं दैनंदिन दिनचर्या चालू असते। तर अशा वेळेला आपल्याकडून काहीतरी चुका होत असतात आणि त्या चुका आपल्याकडून नकळत होत असतात। आपण काही मुद्दामून कोणतीही चूक करत नाहीये, तर त्या चुका कोणत्या त्या मी तुम्हाला इथे सांगते। जर आपण जॉबला जात असाल तर आपण घाई गडबडीत असतो, आपली काहीही चूक नसते, आपल्याला खूप घाई असते। कोणी ट्रेननी जात असेल, कोणी बसनी जात असेल, कोणी प्रायव्हेट वाहनाने जात असेल, तर आपल्याला उशीर अगोदरच झालेला असतो आणि त्यामुळे आपण घरातून अतिशय घाईने बाहेर पडतो, कारण आपल्याला तिथे वेळेत पोचायचं असतं आणि दुसरे प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून आपण घरातून घाई गडबडीने निघतो। तर आपण त्यावेळेला आपल्या अजिबात लक्षात येत नाही की आपण स्वामींचे दर्शन घेतलेले नाही। खूप वेळा असं घडतं, बऱ्याच वेळा सर्वांसोबत असं घडतं की आपण घाई गडबडीमध्ये स्वामींचं दर्शन न घेता घरातून बाहेर पडतोय आणि हीच तर आपली सर्वात मोठी चूक आहे। ज्या वेळेला आपण घरातून बाहेर पडताना स्वामींचे दर्शन घेतो तेव्हा आपण स्वामींना एक विनंती करत असतो, स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला, जे काही असेल ते सर्व काम आवरून झाल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत परत घरी या। आणि हा विश्वास घेऊनच आपण स्वामींना घेऊन आपल्यासोबत गेलेला असतो आणि त्यावेळेस स्वामी आपल्यासोबत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कधीच अडचण येत नाही आणि आपलं ते काम पूर्ण झाल्यानंतर आपण सुखरूप घरी पोहोचतो। तर या उलट आपण जर स्वामींना गडबडीमध्ये नमस्कार करायचं विसरलेलो असेल किंवा त्यांना सोबत विनंती करायची विसरलेली असेल तर आपल्यासाठी कुठेतरी मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही आहे। आपल्याला नित्य नियमाने स्वामींना सोबत घेऊन जायचं आहे। आणि दुसरं म्हणजे घरी आल्यानंतर सुद्धा त्यांचे आभार मानायचे आहे। त्यांनी आपल्याला सुखरूप घरी आणलं याबद्दल त्यांचे आभार मानून नंतर आपलं जे काही काम असेल ते करायचं आहे। यामुळे काय होणार आहे, आपल्यावरती स्वामींची कृपा तर राहतेच, पण स्वामींना सोबत घेऊन गेल्यानंतर तो विश्वास जो आपल्या मनामध्ये असतो तो दिवसेंदिवस वाढण्यास सुरुवात होते आणि आपल्याला एवढं माहीत असतं कितीही वाईट परिस्थिती आली बाहेर गेल्यानंतर तरी आपले स्वामी आपल्या सोबत आहेत हा विश्वास आपल्याला जास्तीत जास्त ताकद देत असतो। त्यामुळेच आपल्याला स्वामींना जाताना सुद्धा विनंती करून त्यांना सोबत घेऊन जायची विनंती करायची आहे आणि येताना सुद्धा सुखरूप आपल्याला घरी परत आणण्यासाठी विनंती करायची आहे। आणि त्याचबरोबर घरी आल्यानंतर सुद्धा त्यांचे आभार मानायला विसरायचं नाही आहे। तर या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत, यामुळे आपलं नुकसानसुद्धा होऊ शकतं। त्याचप्रमाणे आपण जर बाहेरगावी गेलो आणि आपल्याला जर 8 ते 10 दिवसांसाठी आपल्याला जर राहायची वेळ आली किंवा महिनाभर असू दे किंवा 4 दिवसांसाठी असू दे, तरीसुद्धा आपल्याला स्वामींचं काही ना काहीतरी वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे। आपल्या घरामध्ये जी आपण पारायण वगैरे केलेली असतात किंवा आपल्या घरामध्ये अगरबत्तीची विभूती असते, स्वामींच्या समोर नित्यसेवा करताना तीसुद्धा आपल्याला साठवून ठेवायची आहे। आणि तुम्ही ठेवता की नाही माहीत नाही, पण ठेवायला सुरुवात करा आणि बाहेर जात असताना ती कागदाच्या पुडीतून बांधून आपण बाहेर घेऊन जायचं आहे। आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा वॉलेटमध्ये ठेवलं तरी चालेल, पण स्वामींची काही ना काहीतरी गोष्ट, स्वामींचा आशीर्वाद म्हणून आपल्याला बाहेर गावी जाताना घेऊन जायचं आहे। हा नियम आपल्याला नित्य नियमाने पाळायचा आहे। कुठेही जाण्याचा प्रसंग कधीही आला तरी स्वामींची विभूती आपल्याला घेऊन जायचं आहे, जेणेकरून बाहेरगावी गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही गोष्टींचा सामना करायला लागू नये आणि कोणतंही अघटित संकट आपल्यावरती येऊ नये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचे आपण झोपण्यापूर्वी स्वामींना मुजरा करायचा आहे। जर आपल्याकडून मुजरा होत नसेल झोपण्याच्या अगोदर तर तो करायला सुरुवात करा, कारण स्वामींना मुजरा करून झोपल्यानंतरच आपल्याला सर्व दिवसाची फलश्रुती म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला ती प्राप्त होते। त्यामुळे झोपण्यापूर्वी स्वामींना मुजरा हा झालाच पाहिजे, त्यानंतरच आपल्याला झोपायचं आहे। आणि त्यामुळे आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं मुजरा केल्यानंतर। आणि मुजरा करून झाल्यानंतर आपल्याला स्वामींना एक विनंती करायची आहे, स्वामी आजच्या दिवसभरामध्ये माझ्याकडून नकळत कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा। उद्यापासून मी ही चूक करणार नाही, पण तुमची सेवा मात्र माझ्याकडून दिवसेंदिवस जास्तीत जास्त घडू दे एवढी कृपा मात्र तुम्ही माझ्यावरती ठेवा, असं म्हणून आपण स्वामींना नमस्कार करायचा आहे। मुजरा करून झाल्यानंतर मग आपण झोपायचं आहे। तर या 2 चुका आहेत आणि त्या जर तुमच्याकडून होत असतील तर त्या आजच बंद करा आणि
कुठेही जाताना स्वामींना घेऊन जायला शिका आणि आल्यानंतरसुद्धा त्यांचे आभार मानायला शिका. त्याचप्रमाणे रात्रीचं झोपतानासुद्धा तुम्हाला मुजरा करायचा आहे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये स्वामी कशाचीही कमी करत नाहीत. त्यांचा आशीर्वाद ते स्वतः आपल्यासोबत असतात. त्यामुळे आपल्याला हा नियम आपल्या अंगवळणीच पाडायचा आहे. तर ही होती छोटीशी माहिती. आपल्याला स्वामींची कृपा व्हावी म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे आणि तुम्ही या चुका टाळल्या तर आपल्याला स्वामी नक्कीच पावणार आहेत. तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.